सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। कल्याण पास न्यूज पर आप सभी दर्शकों का एक बार फिर स्वागत है। दोस्तों, 4 जुलाई को बदलापुर फॉरेस्ट विभाग के बिल्कुल शॉर्ट नोटिस देकर हाजी मलंग परिसर के मकान दुकान तोड़े थे, इसकी खबर हमने आप तक पहुंचाई थी। उस खबर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे ने अपने सैकड़ों कार्यकर्ता पदाधिकारियों के साथ परिसर का दौरा कर विस्थापितों के साथ 16 जुलाई को बस्ती पर तोड़क कार्रवाई के विरुद्ध बामनवाड़ी से थाने जिलाधिकारी कार्यालय तक मोर्चा निकालने की घोषणा की थी। लेकिन 17 जुलाई को मुहर्रम होने के कारण अब ये मोर्चा 18 जुलाई को निकाला जाएगा। नरसिंह गायसमुद्रे ने ऐसी मालूमात दी है। राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे, आज आपण वन विभाग यांनी जे हाजी मलंग दर्ग्यावर जी कारवाई केली, हाजी मलंग पहाड ट्रस्ट दर्गा या ठिकाणी जी कारवाई अतिक्रमण केलेली आहे वन विभागाने, ते चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे। आज बघत आहे की पावसाळ्याच्या वेळेला कुठलीही कारवाई होत नाही, परंतु वन विभाग अधिकारी, तहसीलदार आणि अनेकही अधिकारी म्हणजे जे डिपार्टमेंट असतील त्यांचे संबंधित, पोलीस डिपार्टमेंट असो, वन विभाग डिपार्टमेंट असो, जिल्हा अधिकारी, तहसील, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी मिळून त्या ठिकाणी संयुक्त कारवाई केलेली आहे। मग ही कारवाई जी केली ती कुणाच्या सांगण्यावरनं केली, कुणाच्या म्हणण्यावरनं केली, कुणाच्या दबावाखाली केली, ही आम्हाला त्याची माहिती मिळेलच समजा। परंतु जी पावसाळ्याच्या वेळेला जी कारवाई केली ती चुकीच्या पद्धतीची झाली आणि वरील जी फुलं विकणारे आहेत, समजा हार विकणारे आहेत, समजा चादर विकणारे आहे हाजी मलंग दर्ग्याला, त्या ठिकाणी जी लोकांना येतात ते त्या ठिकाणी कुठलंही भाडं नसतं, फक्त ती चादर घेतल्यावर त्याचा फक्त पैसे असतात आणि त्याला कुठलंही 24 घंट्यासाठी भाडं नसतं। तशा पद्धतीचं त्या ठिकाणी लोकांना मदत, मग पाण्याची व्यवस्था असो, लाईटची व्यवस्था असो, सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केल्या जाते, त्यांना रूम दिल्या जाते, म्हणजे अशा पद्धतीची त्या ठिकाणची व्यवस्था आहे। आज सर्व जी येणाऱ्या लोकांची परिस्थिती आहे ती एकदम बिकट आहे आणि येणाऱ्याला ती ठिकाणी बघितलं तर चायची सुविधा नाही, नाश्त्याची सुविधा नाही, राहण्याची सुविधा नाही, या कुठल्याही म्हणजे येणाऱ्या यात्रीला सुविधा त्या ठिकाणची ठप्प झालेली आहे। कारण का त्या ठिकाणी आज कारवाई झालेली, येणाऱ्या गेल्या 4 तारखेला कारवाई झालेली आहे आणि ती कारवाई झाली असता आम्ही त्या ठिकाणी वरती जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणचं बरंचसं नुकसान, एकही म्हणजे त्या ठिकाणी वस्तू राहिलेली नाही। त्या ठिकाणची फ्रीजपासून ती बाटल्यापासून ती त्या ठिकाणचे कपाट असो की जी काही सुविधा तसं सामान असो ती सर्व तोडफोड करून उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यांना रोडवर आणलेलं आहे। आणि ह्यामुळे आमची एकच मागणी आहे की येणाऱ्या 18 तारखेला आमचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर हाजी मलंग वाडीवरनं ती जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक, मग ती कुठल्याही पक्षाचे असो, ज्यांना पक्षाचा पाठिंबा द्यायचा असेल या मोर्चाला, त्यांनी आमच्याकडे पत्र पाठवून या मोर्चामध्ये आपली उपस्थिती दाखवून आपले जी कार्यकर्ते असतील, आपले जी पदाधिकारी असतील, आपले जी लोक असतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी आले पाहिजेत। आणि त्यांना मी आमंत्रण करतो आणि त्यांना मी विनंती ही देखील करतो की याच्यामध्ये एका हाजी मलंगचा विषय नाही, परंतु अख्ख्या महाराष्ट्राचा विषय आहे आणि हीच विषय आपण जर कुणीही अशी कारवाई होऊ दिली आणि त्याला जर विरोध केला नाही तर ही अशा पद्धतीच्या कारवाया सतत होत राहणार आणि गोरगरिबावर हमेशाच हातोडा पडलेला आहे आणि गोरगरिबाला न्याय कुठेच मिळत नाही। त्यामुळे न्याय देण्यासाठी आपण 18 तारखेला मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं। आणि आपण बघितलं हाजी मलंगला येणे झालेला ज्या ठिकाणी जो इमारत उभी होती, येणे झालेल्या जागेत देखील कारवाई झाली, म्हणजे निष्कृष पद्धतीचे ट्रस्टची जागा होती ती येणे झालेली 1 एकर 29 गुंठे जागा होती, त्याच्यातली देखील कारवाई केली। म्हणजे अशा पद्धतीची, म्हणजे ह्यांच्यावर कुणाचा प्रेशर होता, ह्यांच्यावर कुणाचा दबाव होता, ह्यांना कुणी सांगितलं होतं, म्हणजे अशा पद्धतीचं आमची मागणी आहे आणि ती आम्ही माहिती काढू आणि जी आहे संबंधित अधिकारी याच्यामध्ये ती निलंबित केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्या पदावरून हटवल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र।